मा नातू काय सांगा बा, काम करू करूच मरते काय. आता लग्न जुटलं, त्याच्या बायको बरोबर बोला की त्यानं फोन नेऊन दिला ना, पण बोलण्याचं काम नाही. काय काल झामलं टाल समजतच नाही, नुसतं काम. म्हैस पाहिजे काय, बैल पाहिजे काय, वगार पाहिजे. पोरं लगन जुटल्यावर फोनचं ढुंगण नाही सोडत, दिवस रात होणाऱ्या बायको बरोबर बोलत राहतात. आणि हा मा नातू नुसतं काम काम. म्हैस राहिली पाहिजे ती, बैल राहायला पाहिजे, वगार राहिली पाहिजे ती, हेला राहायला पाहिजे. काम काम. त्याला सांगितलं काम न करू, पहिले फोनवर बोलवा. पण नाही, लय साधा शंपल वर काय म्हणतो बा. त्याच्यापेक्षा तर माया जमायला पाहिजे होतं, मला कोणी पोरगी देत नाही. मी तर 24 तास फोनवर बोलतो, लग्न होतलं. काय पाहिजे काय बायाला बोलाय नशीन वाटत का काय माहित बा होणाऱ्या बायकोसोबत. आपल्याला सांगा लागेन बायाले, साधा शंपला काही समजत नाही. हो गड्या दगडू नातूबा, ये रे इकडे, ये रे तू, ये बरं इकडे. आता काय म्हणते बुड्ढ, आता काय आहे बुड्ढ्याचं, काय बा मामाने म्हणून परेशानी जावा. आला. अरे बा, ते काय काम अर्जंट नाही ना, सोड ना ते हातचं काम. ये इकडे, अर्जंट गोटा काय मोठा काम करायचं काय काम मर्यादातलं कामच करणार आहे बाबू. एवढा नको खाव खाव करत जाऊ ना, काम आले. ये ना इकडे ये. बोला काय म्हणता, सांगा काय हुकूम आहे तुमचा. तर काही तुला अक्कल इक्कल आहे की, डोकस आहे की निमेंदू आहे की नाही तुले. खायले काय त्या पुरीले तुनं होणाऱ्या बायकोले फोन नेऊन दिला, तर मग काही तिच्यासोबत बोलणं फोनवर की काय की काही समजते की नाही तुले, की साऱ्या गोष्टी सांगा लागतात. भयाळ वानाच्या कधी बी काम काम करत राहायचं, फोनवर बोल होणाऱ्या बायको बरोबर. काय काय दिवसभर बोलायला लागते काय, काम धंदे सोडून बोलतच बसा. काही तुम्हाला डोकसं नाही, तुम्ही आहे रिकामी. भाजी वगैरे तोडणं चालूच आहे, आम्हाला करावं लागते काम इकडे खस खस. काय तर वरून सल्ला देता फोनवर बोल. मस्त आहे राजा तुम्ही. पोरं पाहिनं ज्याचे नवीन लग्न जुटले, साखरपुडे झाले, ते पोरं पाहिनं 24-24 तास चिटकेले असतात ना, रातभर दिवस होणाऱ्या बायकोबरोबर फोनवर. आणि तू भयाड दोंड्या नुसतं काम काम. म्हैस पाहिजे, बैल पाहिजे, काय रे काम एवढं. पहिले फोनवर बोल. हे पोरं पोरी रिकामी आहे म्हणून ते फोनवर बोलत असतील 24 तास. मला काम आहे मामा, कोण करीन हे सांगा ना तुम्ही. म्हशीला कोण चारा टाकीन, बैलाला कोण पाणी पाहिजे, कोण करीन, वावरातलं कोण करीन. एकटा जीव आहे ना मान, कधी फोनवर बोलू मी. माझं टाइम नाही आहे फोनवर बोलायला. अरे बापा, तू फोनवर बोल रे बापा होणाऱ्या बायकोवर. ते म्हणेन हा याचा काहीतरी आहे तिकडे, मी पसंत नाही म्हणून हा माझी बोलत नाही. संबंध तुटून जाईन बाबू अशानं. लागलंच तर बा 2-4-8 दिवस महिनाभर मी काम करतो, मी पाचतो बापा त्या म्हसाळायले पाणी, बैलायले पाणी, चारा कुटार करतो. पण त्या पोरीबरोबर बोल बापा होणाऱ्या बायको बरोबर, ते गलत फहमी तयार होईन काही. अटची काढी अटीने केली. अदलो. आणि आता बापा फोनवर बोल. काय राजा माणसं आहे तुम्ही. तू या शांत नको सांगू मला. आणि फोनवरही बोलशील तर कसं पद्धतशीर बोलतो, नाही तर मग काय गेलतो वावरात, नांगर होतात, आज कोपाया तोडल्या, धुऱ्याची शाटसूट केली, आज निम शाटले, इंधन तोडलं, हे नको सांगतो फोनवर. कसं प्रेमाच्या गोष्टी करतो थोड्याशा रोमॅन्टिक. त्याला काही रोमॅन्टिक येत नाही बा. मी काही रोमॅन्टिक नाही, तुमच्यासारखा चावट नाही मी. 40 चक्कर गमवली मी लुगड्या, मला काही अनुभव नाही बा त्यातला. जे मा मनात येईल ती मी बोली. डॉक्टर खाऊ नका. अरे बा, मी होतो ना तुझ्या लो गुरु, तू काय टेन्शन घेऊन राहिला, तू मला विचार ना. मी सांगतो ना तुला काय बाबू नातू बा काय करायला लागते काय नाही तर. तुला समजत नाही तर मा अनुभव घेणं, ते एक्सपिरियन्स घेणं. तुमचा तादळा एक्सपिरियन्स मला पाहिजे नाही, काही माझ्या लो गुरु होऊ नका. मा मी पाहिन बापा. तुमचं काय खरं आहे बापा, तुम्ही तर कुकडच्या कुकडीत जाता. मग मला माहित नाही का तुम्ही कशा आहे तर. बरं बापा, मा काही एक्सपिरियन्स घेऊ नको. मी काही तुझ्या लो गुरु बनत नाही. फोन लाव त्या पोरीले, होणाऱ्या बायकोले तू या फोनला बोल बापा प्रेमाचे 2 शब्द. पोरीला अशा असते रे, आपल्या नवऱ्याचा फोन येईन, होणाऱ्या धमूक येईन, असा बोलीन तसा बोलीन, आय लव्ह यू म्हणीन आपल्याले, असं बोलीन तसं बोलीन, असं असते ना. चुप बसा, मी लावतो फोन. काय बोलायचं बोल तुम्ही. माय मी सांगू नका मला. मापेक्षा तर मा आबालीच नाही आहे बाबा. होणाऱ्या बायको बरोबर बोल, होणाऱ्या बायको बरोबर बोल. काय माहित बापा, हे झामलं बोटतो काय करते काय माहित, काय बोलते फोनवर. तर आता गेलं तसंही फोनवर बोललेले निक्कय मॅट आहे. काय लवी म्हणते की नाही मेहनत काय माहित, की फोनवर प्रेमाच्या गोष्टी करते की नाही करत, काय गॅरंटीच नाही बा मला याची. चला मग मित्र, आता पुढे व्हिडिओ. आता हा दगडू काय करते काय माहित बापा, बायकोसोबत रोमॅन्टिक बोलते काय करते काय माहित. करा मग शेतकऱ्याला सपोर्ट. व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट्स करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
अरे गड तुम्हाला काही माहित आहे की नाही, तुमच्या गळ्यात जुटलं ना दगडूचं, झाला संबंध त्याचा. संबंध जुटला ते तर काही माहित नाही बाबा, पाहुणे आले ते माहित आहे. अरे बाबा जुटला संबंध, आता लग्न आहे तरी बाबा, आता तारीख काढतात ते, कपडा मपडा घेणं लग्न. चांगलं झालं म्हणजे रामभाऊ, पहिलेच तर गरीब आहे, लग्न जुटत नाही. जुटले आता गळ्याचं काही वांधा नाही. हा होऊन राहिलं, चांगलीच गोष्ट आहे ना बा. हो बा, नामदेव पावला बा त्याली, कसं नामदेवनं पुढाकार घेतला म्हणून झालं रे बा त्याचं. नाही काय खरं होतं रे बा. अरे बापा नामदेव भाऊ तर कोणासाठी तयार आहात, कोणाचे करून देते तो माणूस, फक्त जा लागते तरीचा भाऊलेक लग्न करा लागते, पाय एखादी पोरगी तयारच आहे तो माणूस. गड्या नामदेव सारखा माणूस नाही रे बा आपल्या गावामध्ये लेका. तो आहे म्हणून पोरे लग्न तरी होऊन राहिले बा, नाही काही खरं नव्हतं रे बा पोरीचं लेका. मा नाही बापा, माईच काही जण झालं तर मामा माझी पोरगी, मामा नाही म्हणे. नामदेव भाऊ नसतं मेळ आणला तो. नामदेव भाऊमुळे तर झालं माय. नामदेवचा संबंध या बऱ्यात कोणीच हात नाही धरत बापा, कसा मेळ आणि तो काही सांगता येत नाही. अरे बोलणं मस्त जमते त्याले, जास्त माणसाला पुढेच्या बरोबर घेरात घेते तू गडी. हा म्हणजे ना मग काय म्हणजे ना मग मारतीचं काय मग, हा तुम्ही म्हणा काय तुमच्या सायाची पोरगी आहे, पाहायला जातो असं तसं आम्ही सांगा ना तुम्ही. आज गैर बा तोही माजला ना रे बा, तो म्हणते तुमचा पोरगा 1.5 फुटाचा आहे, कुठे देऊ म्हणते माझी पोरगी, नाही म्हणते तो. पहिले हो हो करे सायाचा, आता नाही म्हणून राहिला बा तो. बाबा तुमचा सायाच आहे ना हो तो, जबरदस्ती करा ना, लावा मी सांगा ना, काकोल सांगा, काकोल द्यान पाठवून द्या घरी. सांगा भाऊ म्हणा पोरगी द्यास लागते, असं तसं काकोल बोलेल ना. आता का मा घरची काय मी पाठवलं नशीन का, हा पाठवलं तर बाबा. तिने विचारलं त्याले, त्याचं काही असं म्हणणं नाही, हो नाही काही करून नाही राहिला, पण त्याची बायको ही होऊन राहील जास्त. त्याची बायको म्हणते तो पोरगा हित भोरच आहे, कुठे पोरगी देऊन राहिली आपली फशी, अशी म्हणते त्याची बायको. आणि त्याच्या बायकोला तिचा भाऊ सांगते, त्याचा साया. मी मुंशीरंबू असं करा, मारतील आहे की नाही, 8 दिवसातून 4 दिवसातून मामाया घरी पाठवत जा तुम्ही. जमलं तर जमलं, पोरापोरी झाली सारी सेटिंग तर कसं सणात घन हाणून घ्या. कसं मामाया घरी भाषा गेला तर कुणी काही म्हणत नाही ना, का आले आला आणि का आले नाही तर काय, तर आला मामाया घरी. खरंच राजा मुंशीराम भाऊ तुम्ही असं करा, राजा पाटील म्हणतात तसं करा, खरंच ना. हेच पुरतील तुम्हाला, नाही तर मग कसं घोराचेच काम आहेत पुढे. असं त्याला जुगाडा घालायला ना प्रेमाचा. अरे हे पोरग तुला माहित नाही किती बिना बुडाचं मळ काय, तर आपल्या गावाच्या जत्रीत त्याला म्हटलं गेलं 500 घे गडा आणि जत्रा फिरून, ते जत्रीत नाही जा, एवढं बंडवलं. आणि मामा घरी काय जाईन ते, जातच नाही तो. 500 ने 5000 दिले त्याला फिरून ये म्हटलं, जात नाही तो, गरज नाही सोडत. मतलब तुम्ही त्याला घराघरातच ठेवला आणि आता म्हणता जा तुम्ही. आहे ना बाबा, मी पाठवतो त्याला कुठे बी, पण तो जातच नाही ना, घरच सोडत नाही. गाय म्हैस वासरू ढोर कोंबड्या बकऱ्या याच्यातच त्याची जिंदगी झाली. ते जाय म्हणते मला करावंच लागते, म्हणते तुम्ही करतच नाही काही, असा बोर आहे तो. बोल ना. पाहू मुंशीराम भाऊ गडी चिटकलाय हो फोनवर, जुटलंय नाही तर. हाव रे गड्या, झाले गड्या सुरू बुलबुल. गळा दगडू, गळा गाठली बिन सुटे झाली म्हणतात आवाज देतात. गळा बोलणार रे बाबा काही, का फोनवरच गुंगास काय. बा ठीक आहे, थांबेल बोलत नाही, हे बोर करते नाही काय बोललो नाही देते. गळा काही भारी झाला रे बागडी, तर थांबलाय नाही बा, पोयतच गेला निघाय. अरे बाबा आता बायको सोबत बोलून राहिला ना, आता काय त्याला आपली आठवण येणार आहे. आता आपण दिसत नाही रस्त्यात उभे आहे म्हणून, आता हाय ना हॅलो, आता तेच सुरू डार्लिंग सुरू, आय लव्ह यू कशी आज काय खाल्लं नागली मुतली, बस हेच फोनवर राहिला. बोलू दे ना, कधी तर कोणा पोरी बरोबर बोलला नेल्या का तो दगडू, आता बोलून राहिला तर बोल द्या त्याले. त्याच्यातही किंडा काढून राहिले, बायकोसोबतच बोलून राहिला ना बा. हो काय माणसा, काय म्हणाले मुंशीराम भाऊ तुम्ही हो. काही केंडा काढत नाही रे बा. चला बाबा, त्याचं काम तो करीन, आपलं काम आपण करू. चला मोडा, चला. का पाटील लग्न जुटलं की बायको बरोबर बोलाच लागते का, माणूस बोलतेस का बायको बरोबर फोनवर, चालूच असते की 24 तास. पण बोलाच लागते गड्या, कसं तेवढे जोडीकता निर्माण होते ना, बोललं की एकामेकाविषयी माहिती होते, दुसरं काय रे त्यातून. काय काय विचारत असतात, कसं काय बोलत असतात, कसं आपल्याला अनुभव नाही म्हणून विचारणार तुम्हाला. काय विचारत असतात, काही असते काय. अरे मुकड्यांचा झिलप्या नको झाडू, काय विचारतात काय नाही, चाल मुकड्याना का. चला देवा रे, बापा रे, फाउंडेशन कामातून गेलं रे बापा. देवा लय झोडलं रे बापा, मला मोरे धरलं मारले काही ना. अरे बापा आई, अरे रे दवाखान्यात जायला पुरलं असतं रे बापा. सरकारी दवाखान्यात गेलं तर जमलं असतं बापा, एखादा मलम तरी आला असता बापा. इंजेक्शन घेऊन हे दुःख तरी बरं झालं असतं बापा. लय दुखून राहिलो आई.
अरे बापा रे, साडभाऊ बी आला बापा. साडभाऊ कोणी सांगितलं बापा मला पाजलं म्हणून? हं? काले आला रे बापा साडभाऊ. ती आईलं त्या मायचा कसा आता पुरं माझंच करते आता. साडभाऊ सोडला माया, शिवल्याला साडभाऊ सोडला माया. अरे बापा साडभाऊ कसा काला रे बापा. राम राम साडभाऊ. राम 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 राम. या साडभाऊ बसा. हो हो. काय साडभाऊ हे असं कसं काय झालं नाही अचानक? हा काय बाईने सांगितलं बा की कसं बाले जास्त लागलं म्हणे? काय म्हणजे हे कसं अचानक कसं काय? बाई बायको मोठी चौकडी आहे बापा, यायला सांगून दिलं. आता साडभाऊ ते काही विचारू नका बापा, काय झालं काय नाही. जाऊ द्या आता, जाऊ द्या. काय साडभाऊ तुम्ही सांगशाल तर कसं मी हटकन इलाज करतो. काय तर तुम्हालाच माहित आपलं काम कसं आहे तर. कोणी माझला होता वाचला आहे का कोणी? सांगा तुम्ही. झोडून काढतो काय झाले? काही वावराचं मॅटर आहे काय? काही घरादाराबद्दल आहे काही? कोणी भांडण करू राहिला शेजारी पाजारी? सांगा तुम्ही, फक्त सांगा. तुम्हाला मारला पुन्हा? द्या ना बाबा, तुम्ही काय त्या भांडणात पडून राहिले. जाऊ द्या, काही झालं नाही, काही सांगत नाही बापा. मी काही उपट घेत नाही. जाऊ द्या. मी काय कमी आहे का? मी तर साऱ्या गावाचा जुलमी माणूस आहे. पण आता काय करता, साडभाऊले काय सांगू मी. साडभाऊ तुम्ही सांगा ना फक्त. आपली पॉवर पाहिलीच नाही तुम्ही ना कशी आहे तर. अरे तुम्ही फक्त सांगा मला म्हणा. काय तर नाव सांगा फक्त मला. नाही तोडला घरी जाऊन तर मग म्हणता तुम्ही. काय काय राजा माणसा. जाऊ द्या ना बाबा, काय पावर दाखवून राहिले तुम्ही. जाऊ द्या साडभाऊ, तो विशेष मोडून टाका. काय तर मामले माहीत आहे राजा. पहिलेच तर अंग बोटी दुखून राहिली माय. अजून काही आफत झाली तर कसं अजून घोर. जाऊ द्या, नान नका लागू बाबा. तुमच्या काय हातपाय मोडून घेता फालतू माझ्यासाठी. साडभाऊ आखाड्याचा माणूस आहे ना मी. तुम्ही टेन्शन ना घेऊन ना. सांगा ना तुम्ही. तुम्हाला मारला कोणा गावामध्ये? काय झालं का? भांडणं झाले का? फायटिंग झाली का तुमची? काय धुऱ्या फरक नाही का घरादाराचा? काय आहे मॅटर ते सांगा फक्त तुम्ही मला. काय आहे तो? साडभाऊ लय जोर खाऊन राहिले. झपकी खाऊ द्या लागतं वाटते साडभाऊले. आता साडभाऊ तुम्ही एवढं कसं जीव खल्लो विचारून राहिले मला, तर मी सांगतो तुम्हाला. मा बाप मा बुडा, आणि मा बुड्याचा दोस्त रघु बुडा, त्या दोघांनी सोडलं बा मला. काय राजा खेकड बुडेने मारलं? अरे बापा, असे एका हाताची नाही राजा. असं धरलं की गोल गोल फिरत काही. काय बहा माणसं आहे तुम्ही. बुडे जास्त मार खाल्ला बुडे जात. असं साडभाऊ तुम्ही हो लोकू पुकू. काका पोंगे खाता का घरी? मटण खात जाणं. ताकद आणा जराशी. काय बा पुरे पोंगा पडली जा बाबा. फूक मारले तर उडून जाता राजा तुम्ही. अरे बापा साडभाऊ, तुला काहीच माहित नाही ना बाबा. ते दोन्ही डंगरे पॉवरफुल आहेत ना. गावात कोणी हात नाही धरत ना त्या बुड्याचा. तू अजून त्याचा हिसकाच नाही पाहिला. वाटते म्हणतो तू बुड्यानं मारलं. बुड्यानं तू एकदा पाय फक्त त्याचा हिसका कसा आहे. हा साडभाऊ, बुड्यानं मारलं बा मला. आता काय करता सांगा बा. जाऊ दे. काय जाऊ द्या म्हणता तुम्ही? नाही ना मग हिसका शिकवत ना द्यायला. आता आपण दोघं जण आहो ना. तुम्ही टेन्शन ना घेऊ. बरं तुम्ही माझ्यासोबत आहे ना, मग हिसका शिकूच ना. आपण चांगला शिकू मग द्यायला आता धडा. आपण साडभाऊ चांगला प्लॅन करू आता. आणि बरोबर बजेट बसू द्यायचा. कोण होते काय होते ते बुड्डे बाड्डे काय तर सारे जमा करू मग. हा साडभाऊ, आता प्लॅन करायच लागते आपल्याला. हो, माझा बेजा विचार काढला जाई ना. आता हो काय आता त्याच्याबरोबर साडभाऊली झपकी बसतं. चला मग मित्र, उरीत बघा उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि मी चॅनल सबस्क्राईब करा. काय झालं आहे म्हणते बाप्पा रे? काय बाप्पा लगन सुटलं नाही तर बाप्पा चिटकली फोनवर. काय दगडू शेठ, काय आमच्याकडे लक्ष आहे की नाही दगडू? बोलणे होत येत नाही बा. आता आवाज देणं सुरू करतात. काय बा समजतच नाही बा. काय गळ्या दगडू आवाज येते की नाही रे बा? अरे आम्ही बसेला बा आटीसा. ठेव ना फोन आता. किती बोलतो बायको बरोबर. तुझीच बायको होणार आहे ते. गळ्या लगन पक्क नाही झालं गडी ऐकला रे गड्या. नाही बदलला बा घरी. तो फोन सोडतच नाही बा. ऐकूनही नाही राहिला, आवाजही देऊन नाही राहिला. बेजा भारी झाला रे आता. आवाज येऊन नाही राहिला बा. यायला तर लगन सुटले येतं तर ठीक आहे. थांबायला पुरत नाही बा. अजून आवाज बोल मारतील. चाल जेवढं वावरात झाला येईन आता. गावात थांबणं म्हणजे गुन्हाच आहे. कोणी बी येऊन राहिला आवाज देऊन राहिला. पायर बा घरी मागे पाहून नाही राहिला, पुढे नाही पाहून राहिला. डुकरासारखी धोसा गड्याची. बरं फोन कानाचा सुटूनच नाही राहिला गड्याचा. आपला आपण आवाज देऊन राहिला तर आवाज येऊन नाही राहिला झाले. काय वा काय लगन सुटल्या काय ताकद असतं काय माहित बा. माणसाले मित्र दोस्त काहीच दिसत नाही. नुसतं बायको होणारी बायको. तिलेच फोन तेच दिसते. वा हा पोरगा तसा नव्हता ना बाबा. कोणाच पोरीशी बोले ना. आता बाबा लगन सुटलंय नाही तर झालंय फोनवर चिटकलंय बाबा गडी.
आपल्याकडे पाहूनही नाही राहिला, आपण आवाज देऊन राहिला तर बोलूनही नाही राहिला गडी. हा बा, काय परिवर्तन होते बा लग्न जुटल्या, काय माहित बा. तर बा लग्नात चमत्कार असतं सारे बा, जुने लोक म्हणतातच ना ते. हा बाबा बरं बेजा काम बेकारा बा. अरे बा एवढा बदलेन म्हणून गडी असं वाटलं नव्हतं बा. पुरा बदलला बा गडी. फोन सोडूनच राहणार पाहा, चिटकेला आहे तर गुचडा का काय म्हणीन काय गडी. बा पाटील बरे आले बा तुम्ही. अरे आपला दगडू काही काही बी बदलला बा. हा लगन पक्क झालं ना झालं तर बा फोन सोडूनच नाही राहिला बा. आपण आवाज द्या तर आवाजही देत नाही गडी, नुसतं फोन फोन फोन. हा काही परिवर्तन झालं बा गड्या. आता तुम्हाला काय घेणं समजणार आहे त्यातलं? तुमचे लग्न जुटू द्या ना, मग तुम्हाला समजीन काय असते तर. हा कसं असते तर. पाटील एवढं असते का कुठे राजा, दोस्त मित्र आवाज देऊन राहिले तर आवाजही देत नाही माणूस, नुसतं फोनवर चिटकेल. हा कोणत्या दुनियात जगून राहिला काय माहित बा. लगन जुटलं त्यापासून कडी मी त्याला 2 खेप आवाज दिला, हूं घेत नाही चुकी नाही. आपल्या ज्यांनी होणार तसं आपलं लगन जुटलं बी तर दोस्त मित्रांनी भुलणार आपण. आता नको बोलू, लगन जुटल्यावर सांगतो मला काय आहे तुझी परिस्थिती. आता कायले बोलून राहिला, कायले मला सांगून राहिला तू. लगन जुटल्यावर सांगतो बाबू. पायदा पाटील आपल्यात नाही होणार ते परिवर्तन, लोकांसारखं काम नाही आपलं. हा बायको म्हणजे लगन जुटलं म्हणजे चालले फोनवरच बोलणं सुरू. आपला तर आपण नाही करत तो धंदा. जाऊ द्या बा, आपल्या आपल्यात कधी भांडणं करता, फोनवर तो बोलून राहिला आणि भांडणं आपण करून राहिलो. हा जाऊ द्या, बोलून राहिला तर बोलू द्या. हा काही पाटील काय लगन गिगन कधी काढणी काढलं गड्यानं काय काय माहित आहे काय. ते विचारत होतो त्याला पण तो फोनच सोडत नाही गडी, बायकोशीच बोलती. अजून तर गड्या मुली माहित नाही लग्न कधीचं काढलं काय काढलं. हा आता ते सारं माहित असेल तर नामदेव रावले, नामदेव भाऊले त्याला जा लागेल विचारा लागेल आपल्याला. ते काय बसता चाला नामदेव भाऊच्या घरी विचारू, नामदेव भाऊला का लग्न कधी येतात, काय डीजे गिजे सांगता की नाही बा लग्न. काय म्हणजे काय नियोजन काय आहे नानमुखाचं हळदीचं काय आहे ते विचारून घेऊन चाला ना. चला चला नामदेव भाऊच्या घरी खरंच झाला की ना, नियोजन विचारा लागेल ना. आता कसं दगडू बी एकटाच आहे. हा आता सारा आपल्यालाच पाहा लागेल ना, नामदेव भाऊकडे लोक टोले घेणार आहे. चला चला चला. का पाटील हे लग्न जुटल्यावर पोरगान पोरगी 24 तास फोनवर बोलतात, ही विचारत काय असते एकामेकाले. हा काय फंडा काय असते, काय शाळा काय असते. हा तुम्ही अनुभव आहे म्हणून तुम्हाला विचारून राहिलो. हे तुझे लगन सुटल्यावर तुले बरोबर समजते ते. आता नको विचारू तू मला काय अनुभव काय सांगू तुले. काय असते सारे 65 विषय असतात. खाल्ली का नागली का मुतली का, आता काय सांगावं त्यातलं तुले. बोला ना, बोलून तर राहिले मी, सांगा ना काही. काय तुला कसं वाटून राहिलं बा, कसं आपलं लग्न जुटलं तर. मी तुला पसंत आहे की नाही आहे, की घरच्या या म्हणजे घरच्याने जबरदस्ती केली बा तुले. तसं काही नाही की तुम्ही मला पसंत आहे, तुम्ही मला पाहायला आलते की नाही, त्याच तुम्ही मला पसंत झालते का वा? मी आहे की नाही तुम्हाला पसंत, की जबरदस्तीने आपला संबंध झाला बा असं काही? मी ना तुझ्या बायोडाटा मोबाईलवर पाहिला, फोटो गिटो पाहिला ना, त्याच वेळेस तू मला पसंत आली. मी ना त्या नामदेवाला मतलबी होतं की हे पोरगी मला पसंत आहे, पण नामदेव जमलंच पाहिजे. हा ना, हे पोरगी काही फोन सोडत नाही बाबा, आता फोनवरच चिटके राहते. पोरी चाल ना, जेवण घेऊन कर ना, का फोनवरच राहते बिचारे. आई तू जाय बरं, ते बोलून राहिले ना माझ्यासोबत. येतोच मी 5 मिनिटात, जाय तू. काय माय पोरीला किती बोलायला आली मी. 5 मिनिटं थांब, 5 मिनिटं थांब, 1 घंटा झाले. कितीक बोलतात बाबा फोनवर, कितीक नाही. काय बोलतात फोनवर काय नाही माय, त्याचं त्याला ठाऊक. 3 आणि 4 घंटे का बोलणंच आहे का बाबा. तू जेवण केलं नाही काय? हा जाय बरं, तू आई तुले म्हणून राहिले जेवण जेवण. हा जाय बरं, जेवण कर पहिले. तुम्ही बोला ना, मी नाश्ता करेल सकाळी, मग जेवायची काही तसं भूक नाही एवढी मला. तुम्ही बोला. आईचं काय घरानं चालूच राहते, तुमनंच लावते माई मागवते जेवण हे करणं ते करणं, काही नाही ते. माई इकडे काही लक्ष देऊ नका तुम्ही. नाही पण कसं जेवण केलं पाहिजे. काय कशी तू हा जेवण खावण करत जाय, मग आपण फोनवर बोलणं जाय ना आपल्याला. काय बरं जेवण कर बरं. नाही ना, बोला ना तुम्ही. मला तुमच्यासोबत बोलले की चांगलं वाटते, आणि मी नाश्ता करेल आहे ना, चांगलं नाही का पण तुम्हाला. मला भूक नाही, मग भूक लागली तर मी जेवण करेन आता. बरं बरं खावा. त्या घरचे ते बाबा नाहीच म्हणत संबंधासाठी. हा असं बरं काऊन केलं त्यानं. हा तुले पसंत होतं, आईले पसंत होतं, असं कोण केलं त्यानं. तेव्हा बाबाले कोणीतरी फोन करत होतो घडी लयचे फोन लावले त्या समोरच्या माणसानं. पोरगा चांगला नाही, असं नाही तसं नाही. मग कसं माझ्या बाबाचं मन उतरलं, मग माझ्या बाबाचं मन नाहीच होतं मग या संबंधाले.
हो ना, पण आता त्या बाबाची काही नाराजी नाही ना, काही कुरकुर करतात का, काही म्हणतात का काही, हं? असं की तसं की फलानं की बिस्तानं, आता काही बोलतात का काही ते बाबा? आणि आता काही नाही बोलत नाही बाबा. आता तर खुश आहेत बाबा चांगले. बाबा काय म्हणतात माहित आहे काय, सोन्यासारखा जवळ भेटला म्हणतात मला बाबा. काही असो की नसो बाबा, पण जवळले सुपर आहे माया. आता काही बडाय का नको मारू ना, काही सांगतो का मुली तू, मी ऐकतो का, असं काही बी काही नाही म्हणत ते बाबा, जशी माना कोण्या काढत असते, असाच भेटला म्हणत असते, सांगून जायले होते तू. आता का मी खोटे बोलू राहिली का तुमच्यासोबत? तुमची शपथ, खरंच नाही बाबा अशी म्हणतात. बरं बरं, खरी बोलतो. काय माय अजून झालंच नाही पोरीचं चाललं माय व किती बोलतं. हा सकाळ संध्याकाळ बापा फोनवरच चालू आहे ना. त्या मोबाईल काढायला चिटकून तू फेमिकॉल ना तेवढंच राहिलं आता बापा. ठीक सांगू तुले, बस कर फोनवर बोलणं. एवढं बापा फोनवर बोलत जाशील तर कान बैरा होईन ना तुया. मग काय करशील काय बापा, एवढं फोनवर कोणी बोलत असते काय? आताच तुम्ही एवढं बोलून राहिले बापा फोनवर, लग्न झाल्यावर काय बोलसाल? आई तू टोकसू नको खाऊ ना, जाय बरं तू तिकडे, बोलू दे ना मला त्याच्यासोबत. काय माय बोल, काय माय आजकालच्या पोरी किती काही म्हणत येईल, एवढं फोनवर बोलतात काय, एवढं बोलतात काय ऐकतच नाही. आमच्या जमान्यात नव्हतं बापा असं. पोरगान पोरगी तर पाहतही नाही जात लग्न होय तर लोक बोलणं तर दूरच राहिलं बापा. आणि आजकालच्या पोरी बापा फोनच घेऊन बसतात, बाकीचे धंदे तर राहिलेच, ज्या प्या खायावर बी पिच्चा सोडतात बापा. जाय बरं, तू आई बोलून राहील तुले, जाय होय लवकर जेवण कर बरं, उपाशी नको राहत जा. चल ठेवतो फोन. हॅलो, ऐका ना, ठेवलाय फोन या माणसानं. कसा माय हा माणूस, माय बी मनातच येते आणि जोरानं कल्ला करते, चालवा फुग्यारे आरामशीर का म्हणता नाही येत काय? ऐकू गेलं ते ठेवला फोन ते ना. आता सगळं मुळात केलं मामायनं.